सुट्टीच्या दिवशी नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नसेल तर अगदी सोपी अशी रेसिपी आज तुम्हाला सांगते. 1 वाटी मुगाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर अर्धा तास ही गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. 1 वाटी रवा घ्यायचा आहे, यामध्ये अर्धी वाटी दही, 1 वाटी पाणी घालून रवासुद्धा भिजत घालायचा आहे. अर्ध्या तासानंतर डाळ आणि रवा दोन्ही छान भिजलं गेलं आहे. दोन्ही एकत्र वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना अगदी कमी पाणी घालायचं आहे. हे असं पीठ आपल्याला हवं आहे. यामध्ये आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घातले, याबरोबर तुम्ही शिमला मिरची आणि तुमच्या आवडीचं भाज्या घालू शकता, गाजर किसून घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलं, मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया. 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, बारीक चिरलेला कढीपत्ता घातला, हिरवी मिरची घातली, पाव चमचा हिंग घातला. तयार फोडणी या मिश्रणामध्ये घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. अगदी चिमूटभर यामध्ये मी बेकिंग सोडा घातला आहे, जो ऑप्शनल आहे. त्याच्याशिवायसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तयार मिश्रणाचे इथे मी अप्पे बनवते. दोन्ही बाजूनी हे अप्पे छान खरपूस असे मी भाजून घेतलेत. पाहू शकता अगदी मस्त हे फुललेत. रंगसुद्धा खूप छान आला आहे. मुगाची डाळ आणि रव्यापासून अगदी हलके फुलके पौष्टिक असे हे अप्पे तयार झाले आहेत. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.